नमस्कार. आज आपण विज्ञान भाग 2 मधल्या नवीन धड्याची सुरुवात आपण आज करणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता आपल्या विज्ञानामध्ये पर्यावरणाचा समावेश काही वर्षापूर्वी पर्यावरण हा विषय वेगळा होता, पण आता पर्यावरण हा विषय वेगळा विषय न ठेवता पर्यावरणाचा अभ्यास हा सर्वच विषयांमध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि आपल्याही विज्ञानमध्ये पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पर्यावरणीय व्यवस्थापन या धड्यामध्ये आपल्याला परिसंस्था पुनरावलोकन असं दिलेलं आहे. म्हणजे परिसंस्थेचा अभ्यास आपण याच्या आधी 8वीला 9वीला हे पूर्ण भाग शिकलेलं, पण त्याचं आपल्याला पुनरावलोकन म्हणजे पुन्हा थोडीशी उजळणी करायची किंवा पुन्हा आपल्याला त्याचा थोडासा अभ्यास परत एकदा रिव्हिजन करायची आहे. पर्यावरण आणि परिसंस्थेचा काय संबंध आहे ते बघायचं आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यांचा परस्पर संबंध कसा आहे आणि जैवविविधतेची काही संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. तर या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला पर्यावरणीय व्यवस्थापन विज्ञान भाग 2 मधला आपला चौथा धडा आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता सुरुवातीला त्यांनी प्रश्न पहिला विचारलेला आहे, परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते. तर परिसंस्थेचे विविध घटक 2 आहेत, जैविक घटक आणि अजैविक घटक. आणि परिसंस्था म्हणजे काय असं ज्यावेळेस विचारलं जातंय त्यावेळेस बघा की जैविक घटक आणि अजैविक घटक यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया, याला काय म्हणायचं, परिसंस्था असं म्हणायचं. परिसंस्था म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया यांची मिळून काय तयार होते, परिसंस्था तयार होते. आता परिसंस्थेमध्ये जैविक घटक कोणते कोणते आहेत तर बघा, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे परिसंस्थेमध्ये आढळणारे जैविक घटक आहेत. तेव्हा परिसंस्थेमध्ये आढळणारे अजैविक घटक कोणते कोणते आहेत, हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश आणि तापमान हे परिसंस्थेमध्ये आढळणारे अजैविक घटक आहेत. आता त्यांच्यामध्ये कशी आंतरक्रिया होती हे आपल्याला माहिती आहे की अजैविक घटक हे घटकांचं प्रमाण हे जैविक घटकावर अवलंबून असते आणि जैविक घटक हे जिवंत राहण्यासाठी अजैविक घटकावर, आपल्याला माहिती आहे हवेशिवाय आपण जगू शकत नाहीत, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाहीत, जमीन म्हणजे अन्न निर्मितीचं जे काही स्रोत आहे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत, अन्न निर्मितीसाठी कशाची आवश्यकता आहे, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. जर पृथ्वीवर तापमान नसेल तर तिथं सजीव जगू शकतील का, नाही जगू शकत. तर हे सर्व अजैविक घटक ह्या जैविक घटकांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात आणि ह्यांच्यामध्ये परस्परांमध्ये आंतरक्रिया होत असतात आणि त्या सर्वांची मिळून परिसंस्था बनते. आता इथं अजून एक प्रश्न विचारलेला आहे बघा, भक्षकाचे प्रकार कोणते आणि ते प्रकार कशावर अवलंबून असतात. गेल्या वर्षीच तुम्ही बघा प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक हे असे भक्षकाचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले. खाणारा जो असतो त्याला आपण भक्षक असं म्हणतो, बरोबर आहे. तर भक्षकाचे 2-3 प्रकार आपण इथं बघितलेले आहेत. तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा. आता एखादा तलाव आहे आणि त्याच्या शेजारी झाड आहे आणि त्या झाडावर जर पक्षी राहत असेल तर तो जगण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी कशावर अवलंबून असणार आहे, तलाव या परिसंस्थेवर अवलंबून असणार आहे. आणि अन्न साखळी आणि अन्न जाळे याच्यामध्ये काय फरक आहे तर अन्न साखळी म्हणजे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी ही जी साखळी आहे यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते आणि त्या आंतरक्रियेचा क्रम म्हणजे अन्न साखळी आहे. तर अन्न जाळ्यामध्ये अनेक अन्न साखळ्या एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्यांचा जो समूह तयार होतोय, बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं, अन्न जाळे असं म्हणायचं. आता इथं अजून एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे. गेल्या वर्षी 9वीला आपण ह्या चित्राचा अभ्यास डिटेलमध्ये केलेला आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला एक अन्न साखळी दाखवलेली आहे. खाली दिलेलं आहे 4.1 अन्न साखळी. आता या चित्रामध्ये बघा पहिला जो दिलेला आहे
तो आहे गवत. आपण ह्याला नावं देऊयात, तुम्ही तिथं लिहून घ्या. गवत, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड आणि हे सूक्ष्मजीव आहेत. बरोबर आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो आणि त्याचे नाव चित्रासमोर लिहा. नाव आता आपण दिलेले आहेत. बरोबर आहेत. आता बघा, गवताला आपण काय म्हणणार आहोत? उत्पादक म्हणणार आहोत. गवताला काय म्हणायचं? उत्पादक म्हणणार आहोत. आत्ताच आपण भक्षकांचे प्रकार बघितलेले आहेत. तर नाकतोड्याला आपण काय म्हणणार आहोत? प्राथमिक भक्षक म्हणणार आहोत. बेडकाला काय म्हणणार आहोत? द्वितीयक भक्षक म्हणणार आहोत. सापाला काय म्हणणार आहोत? तृतीयक भक्षक म्हणणार आहोत. आणि हा जो गरुड पक्षी दिसतोय त्याला आपण काय म्हणणार आहोत? सर्वोच्च भक्षक. आणि सर्वोच्च भक्षक मेल्यानंतर जे काही आपण जमिनीमध्ये त्याला ते राहतात त्याचे अवशेष, त्याला कुजवून काही पदार्थ, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असं म्हणतो आपण त्याला, ते पदार्थ हे सूक्ष्मजीवामध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वगैरे विघटनाचं कार्य करतात. इथं खाली असा सुद्धा प्रश्न विचारलाय की जर परिसरातील मृत जीवांचं विघटन नाही झालं तर काय होईल? तर बघा, पृथ्वी तयार झाल्यापासून मृत अवशेषांचं जर विघटन नसतं झालं तर पृथ्वीवर ह्या मृत अवशेषांचे ढिगारे तयार झाले असते, दुर्गंधी पसरली असती, अनेक रोगराईला आपल्याला सामोरं जावं लागलं असतं. म्हणून गेल्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विघटक हे आपल्या अन्नसाखळीमध्ये शेवटचा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना परिसर स्वच्छ करणारे, सुंदर करणारे असं सुद्धा आपण तिथं म्हणतो. आणि जसं प्राण्यांच्या अवशेषाचे करतात तसं वनस्पती सुद्धा कुजतात आणि वनस्पतींना कुजवण्याचं काम सुद्धा कोण करतात? विघटक करतात. तर बघा, इथं आता ह्या अन्नसाखळीस अन्न जाळ्याचं स्वरूप आपण हे नंतर बघूयात. फक्त इथं पहिल्यांदा आम्हाला इथं सांगायचंय की बघा, उत्पादक आहेत. उत्पादकावर कोण जगतात? शाकाहारी जगतात. आता उत्पादक कोण आहेत? तर सगळ्या हिरव्या वनस्पती ह्या उत्पादकामध्ये मोडतात आणि ह्या हिरव्या वनस्पती ज्या असतात त्या कशाचं काम करतात? बघा, अन्न निर्मितीचं काम करतात. हिरव्या वनस्पती काय काम करतात? अन्न निर्मितीचं काम करतात, उत्पादनाचं काम करतात, म्हणून त्यांना उत्पादक असं म्हणतात. उत्पादकावर जे अवलंबून असतात त्यांना शाकाहारी असं म्हणतो आपण. उत्पादकावर जे जगतात अन्नासाठी, जे वनस्पतींना खातात त्यांना आपण काय म्हणतो? शाकाहारी. आणि त्याची उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत बघा, गाय, म्हैस, उंट, घोडे, शेळी, मेंढी इत्यादी. असे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो, हरिण वगैरे. बरोबर आहे. आता शाकाहारी प्राण्यांवर कोण जगतंय? तर मांसाहारी प्राणी जगतात. वाघ, सिंहासारखे प्राणी शाकाहारी प्राण्यांवर जगतात. पण गेल्या वर्षी आपण हेही बघितलं होतं की वाघ, सिंह हे अप्रत्यक्षरित्या उत्पादकावर अवलंबून आहेत. कारण जर वनस्पतीच नसतील तर शाकाहारी प्राणी जगतील का? नाही जगणार. आणि शाकाहारी प्राणी जर नाही जगले तर त्याच्यावर अवलंबून असणारे वाघ, सिंह जगतील का? नाही जगत. आणि शेवटी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ह्या सर्व मृत झाल्यानंतर त्यांचे विघटन करण्याचं काम जे करतात ते विघटक करतात. आणि ह्या विघटकाची उदाहरणं दिलेली आहेत. जीवाणू आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत की ज्या विघटनाचं काम करतात, किंवा वाळवी जी आहे ती सुद्धा विघटकामध्ये मोडते. आता बघा, उत्पादकाला आपण काय म्हणायचं? प्रथम पोषण पातळी म्हणायचं. कारण सूर्यापासून ऊर्जा घेऊन सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत हे आपण पूर्ण शिकलेलो आहोत. आणि शाकाहारी प्राण्यांना काय म्हणायचं? द्वितीय पोषण पातळी म्हणायचं. मांसाहारी प्राण्यांना काय म्हणायचं? तृतीय पोषण पातळी असं तिथं आपल्याला म्हणता येतं. बरोबर आहे. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल. हा आत्तापर्यंत झालेलाच भाग आहे, फक्त उजळणी किंवा पुनरावलोकन म्हणून इथं घेतलेला आहे. आता बघा, आपल्याला अन्न साखळीबद्दल बघायचंय. अन्न साखळी, आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं बघा, उत्पादक, भक्षक आणि विघटक हे 3 घटक खूप महत्वाचे आहेत. बघा,
उत्पादक, भक्षक आणि विघटक यांच्यामध्ये आंतरक्रिया चालू आहे. आंतरक्रिया चालू असते त्याच्यामुळे आपण दोन्हीकडून बाण दाखवलेले. आणि या साखळीमध्ये असणारा जो क्रम आहे तो विशिष्ट क्रम आहे आणि त्या क्रमाला काय म्हणायचं? अन्न साखळी म्हणायचं. त्या क्रमाला काय म्हणायचं? अन्न साखळी असं म्हणतात. आता बघा तेच दिलंय, उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी यांच्यामध्ये आंतरक्रिया चालू असते आणि त्या आंतरक्रियेच्या क्रमाला काय म्हणायचं? अन्न साखळी म्हणायचं. आपल्या पुस्तकामध्ये दिलंय बघा, गवत, गवतावर कोण अवलंबून आहे? नाकतोडा. नाकतोड्यावर कोण आहे? बेडूक. बेडूकवर कोण आहे? साप. आणि सापावर कोण आहे? गरुड. आणि शेवटी सांगितलेलं आहे विघटक म्हणजे सूक्ष्म जीव. कवके, सूक्ष्मजीव किंवा जीवाणू हे तिथं दाखवलेले. ही झाली अन्न साखळी. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हे भक्षक आहेत, बरोबर आहेत. हे उत्पादक, भक्षक आणि हा विघटक आहे, बरोबर आहे. आपण उत्पादक काळ्या ह्याने दाखवूयात. लाल ह्याने दाखवलेले काय आहेत? सर्व भक्षक आहेत आणि काळ्या ह्याने दाखवलेलं जे आहे ते विघटक आहे. तर उत्पादक, भक्षक आणि विघटक यांच्यामध्ये आंतरक्रिया चालू असते. त्या आंतरक्रियेचा जो क्रम असतोय त्याला अन्न साखळी असं म्हणतात. आता अन्न जाळे, ह्याच अन्न साखळीला आपल्याला अन्न जाळ्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपण कसं करणार आहोत? आता बघा, गवत फक्त नाकतोडाच खातोय का? नाही खात. हरिण खातोय. हरणाला कोण खातोय? वाघ खातोय. आणि वाघ मेल्यानंतर त्याचं कोण विघटन करू शकते? सूक्ष्मजीव. अशा जर अनेक साखळ्या एकमेकांना जोडल्या गेल्या तर त्याला आपण काय म्हणू शकतो? अन्न जाळे म्हणू शकतो. असं आपण एकमेकांना खूप काय काय जोडू शकतो, बरोबर आहे. आता बघा, अशा तुम्ही हे तयार करू शकता. गेल्या वर्षी तुम्ही हे तयार केलेलं आहे, बरोबर आहे. गवत कोण खातोय? ससा खातोय. ससाला कोण खातोय? सिंह खातोय किंवा कोल्हा म्हणा. कोल्ह्याला कोण खातोय? सिंह. इथं कोल्ह्याला वाघ सुद्धा खाऊ शकतोय, बरोबर आहे. मग ते आपण, आणि हा सिंह हरणाला सुद्धा खाऊ शकतोय. म्हणजे ह्या अन्न साखळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन आणि शेवटी ते सूक्ष्मजीवाकडे जातात. तर अशा अनेक वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा समावेश एकत्र केला तर तिथं जे जाळं हे तयार होतंय त्याला आपण काय म्हणतो? अन्न जाळे. अन्न साखळीच्या समूहाला अन्न जाळे असं म्हणतात. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल, अन्न साखळी आणि अन्न जाळे. आता आपण जाणार आहोत ऊर्जेचा मनोरा. हा सुद्धा आपण गेल्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहे. आता मनोरा, मनोऱ्याची आकृती ही विशिष्ट असते. वरचं टोक हे मनोऱ्याचं काय असतंय? निमुळतं असते आणि खालचं टोक हे कसं असतंय? थोडंसं लांब असते. तर हे काय दर्शवते बघा, आपण ज्यावेळेस मनोऱ्यामध्ये ह्यांचा समावेश करत असतो, उत्पादक, भक्षक आणि विघटक, त्यावेळेस उत्पादक हे सगळ्यात खाली येतात. त्याच्यावर शाकाहारी, त्याच्यावर मांसाहारी आणि वर सर्वोच्च भक्षक. मग तुम्ही असं म्हणाल की मॅडम आपण वरून खाली का नाही लिहित? तर इथं ह्या मनोऱ्यामध्ये असं दर्शवायचं आहे की उत्पादकाची संख्या ही जास्त असते पृथ्वीवर आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या शाकाहारीची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी होते. शाकाहारीपासून मांसाहारीची त्याच्यापेक्षा कमी असते आणि सर्वोच्च भक्षकाची त्याच्यापेक्षाही कमी असते. आता असं का होतंय? तर बघा, जी काही ऊर्जा आहे
प्रत्येक पोषण पातळीत, आता उत्पादकाला प्रथम पोषण पातळी असं नाव दिलेलं आहे, शाकाहारीला द्वितीय पोषण पातळी असं नाव दिलेलं आहे, मांसाहारीला तृतीय पोषण पातळी असं नाव दिलेलं आहे आणि सर्वोच्च भक्षकाला चतुर्थ पोषण पातळी असं नाव दिलेलं आहे. आता इथं काय होतंय बघा, की प्रत्येक पोषण पातळीमध्ये 10% ऊर्जा ही पुढच्या पोषण पातळीकडं संक्रमित केली जाते. मग राहिलेली 90% ऊर्जा कशासाठी वापरली जाते? तर बघा, हा जो उत्पादक आहे तो स्वतःच्या ऊर्जा निर्मितीसाठी, स्वतःची वाढ करण्यासाठी, आता उत्पादकांना स्वतःचं वाढ, विकास, पुनरुत्पादन, प्रजनन ह्या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात आणि मग त्याच्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे ती किती टक्के खर्च होते? 90%. आणि फक्त 10%च कुठं जाते? शाकाहारीकडं. शाकाहारीमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रचलन करतात, म्हणजे फिरतात, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी ऊर्जेची गरज असते, वाढ विकास व्हावा लागतो, प्रजनन व्हावं लागतं, बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं 10%च जाते, ह्याच्यापेक्षा 10% इथं जाते. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की पृथ्वीवर सर्वोच्च भक्षकाची संख्या ही सर्वात कमी आहे, कारण 10% फक्त ऊर्जा ही शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून काही सिद्धांत मांडून सांगितलेले की ह्या ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये फक्त 10%च ऊर्जा ही पुढच्या पोषण पातळीकडे स्थानांतरित होते. आणि म्हणून ऊर्जेचा मनोरा कशास म्हणतात, तिथं प्रश्न दिलेला आहे बघा. ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? तर बघा, पोषण पातळीत, प्रत्येक पोषण पातळीत ऊर्जेचं होणारं स्थानांतरण, ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जी संक्रमित केली जाते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर माहिती आहे तुम्हाला जाते, तर ते दर्शवणारी आकृती म्हणजेच ऊर्जेचा मनोरा. मग आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणायचं? पोषण पातळीत होणारे ऊर्जेचे स्थानांतरण दर्शवणाऱ्या रेखाकृतीस काय म्हणायचं? ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. तर हा सर्व भाग तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेला आहे. तर हा तुम्हाला समजला असेल अशी आशा करते. आपण इथे थांबूयात, राहिलेला भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया.